आज गुरुवार, सगळ्यांना रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. आज निघालो गावाकडे दाव्याला जायचंय. सकाळी 8 वाजले आता आणि सकाळची तयारी. आज शिवजयंती पण आहे. ऑरेंज कलरची साडी घातली. चला मग संध्याकाळी आल्यावर पार्टी पण आहे. छान असं स्वयंपाक होणार आहे. सगळे मग लवकरच येण्याचा प्रयत्न करू. चला मग गाडीवर जायचं आहे. प्रवास पण 2 घंट्याचा. रामकृष्ण हरी. शुभ सकाळ सगळ्यांना. गुरुवार सकाळच्या आजचा दिवस सगळ्यांना शिवजयंतीचा चांगला जाऊ आणि शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. जसं आज आम्ही पुत्रयोगाने मरतोय तसं राजा तुला सुद्धा एक दिवस पुत्रयोगाने मरावं लागेल. 4 पुत्र असताना सुद्धा हे 2 मामाच्या घरी है ना एकच दिवस सापडा छोटे छोटे घेतो पाणी रोज. मावशी हात धरू का तुझा? हात धरू का? हे मला ईश्वरचा आवाज कसा आला मला? माझ्या कानातच वेगळं झालं. तुझा आवाज वेगळाच आला रे मला. भक्ती दिदीला दाखवू राहिली मी. आमची मऊ मांजर है ना. आम्ही आलेलो गावाला. गावाकडचं मस्त वातावरण. येवल्याला आलेलं. येवल्यामध्ये देवीचं कुटुंबगाव म्हणून मावशीच्या गावाला आलेलं आहे. असं मस्त गावाकडचं भारी वाटतं. आपल्या शेतीचं कसं असतं शेतीमध्ये. गोलूच राहिला है ना गोलू. निघतो बाय. नको चालू. टोमॅटोचे भारी. टोमॅटोला आता भाव वाढले असतील का नाही? अजून का तोच भाव आहे? तोच काही नाही भाव आहे ना. बघा घराचं काम चालू आहे. मावशीच त्यांचं मळ्यात. आत्ता गेलो होतो. ते गावात राहतात. आता सगळी शेती म्हटल्यावर पसारा वगैरे हे राहतं शेतकऱ्याचा. आता इथं बघा छान काम चालू आहे. अजून काम पूर्ण नाही झालेलं. कांदे वाव. भरपूर मोठे मोठे रूम आहे रे. आरू मागच्या वेळेस पाहिले मग. वरात आलतो ना आम्ही. भांडं बरोबर बसविले ना. लसूण लावलं, डोंगरे लावले. लसूण आहे का? हा इथले इथं वावर शेतात. इथं राहायला आले मग काही ताण नाही. पोल आहे का?
आम्ही आलो जगदंबा माता येवल्याला कोटमगावचं देवीचं मंदिर आहे. महाकाली श्री महासरस्वती जगदंबा.